तर आज आपण इथे पराठीच्या एका शेतामध्ये जमलेलो आहोत आणि हे जे शेतकरी बंधू आहेत यांनी आपला AWPL या कंपनीचा प्रॉडक्ट या ठिकाणी वापरलेला आहे. तर आपण थेट त्यांच्यासोबतच आता गप्पा करूया. साहेब, तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोहर रामदास काटेकर. हां, मी मुक्काम कोल्हारी, तालुका चिमूर आणि जिल्हा चंद्रपूरमध्ये राहतो. अच्छा, काय म्हटले? काटेकर? काटेकर, मनोहर रामदास काटेकर. मनोहर रामदास काटेकर. आणि कोल्हारी? कोल्हारी या गावचा मी रहिवासी आहे आणि माझे तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. ओके ओके ओके. तर हा जो तुमचा जो पराठीचा इथे म्हणजे तुम्ही जो प्रोडक्शन म्हणजे इथं म्हणजे क्राफ्ट लावलेला आहे, तर या क्राफ्टवरती तुम्ही आता म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रॉडक्ट यूज केलेला आहे किंवा खत यूज केलेला आहे? आम्ही भुविटा प्लस रासायनिक मिसळून टाकलं आहे याच्यामध्ये. अच्छा, भुविटा टाकलाय आणि त्यानंतर ते इको हरियाली टाकलाय का? इको हरियाली एक छोटा अर्धा किलोचा पॉकेट. इको हरियाली ॲग्रो 90 ते फवारणी माध्यमातून दिलं आहे, फवारणीच्या माध्यमातून. तर हे सगळे खतं तुम्हाला रवींद्र गुरुपुडे यांनी दिलाय ना? हां, ठीक आहे ठीक आहे. तर याची स्प्रेइंग केली तुम्ही की म्हणजे नेमकं कशा पद्धतीने याचा यूज केले? खताच्या माध्यमातून जे पोचू दिलं हां, आणि फवारणीच्या माध्यमातून 2 बाटल्या त्या होत्या, त्या फवारणीच्या माध्यमातून दिल्या. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही जो इथं रासायनिक खताचा जो म्हणजे छिडकाव केलेला आहे, तर त्या रासायनिक खतामध्ये तुम्ही आमचा जो AWPL कंपनीचा SLPS कंपनीचा जो भुविटा आहे आणि इको हरियाली आहे याला मिक्सिंग केलं. त्याच्यामध्ये ॲग्रो 90 पण टाकला आहे ना, आणि ते टाकल्यानंतर त्याचा चांगला मिक्सअप करून प्रत्येक झाडाच्या बुडाशी तुम्ही दिलेला आहे, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर PGPR आणि ॲग्रो 90 जो होता त्याचा फवारणी पण केलेला आहे. फवारणीच्या माध्यमातून. बरं. तर हे खतं तुम्ही कोणत्या म्हणजे महिन्यापासून सुरुवात केली साहेब? आपण ते खतं ऑगस्ट महिन्यात वापरले होते. अच्छा, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे तुम्ही वापरले होते. आणि यावर्षी पावसाळा म्हणजे भरपूर भयंकर असल्यामुळे झाडाला तेवढा जोम नव्हता. पण आज मी बघतोय इथे तुमचा झाड जो आहे तो तुमच्या म्हणजे जवळपास तुमच्यापेक्षा उंचीला जास्त आहे आणि फुलपाती आणि बोंड पण चांगले पकडलेले आहेत, बरोबर ना? तर मला सांगा साहेब, तुम्ही या आमच्या SLPSच्या प्रॉडक्टमुळे समाधानी आहात का? समाधानी आहोत आम्ही. हां, म्हणजे रिझल्टच्या बाबतीत तुम्ही? रिझल्ट चांगला आहे. हां. आणि जमिनीची गुणवत्ता चांगली टिकून राहते. हां. जमिनी म्हणजे जे आपले रासायनिक खतामुळे जमीन खराब झालेली आहे, हां, त्याची गुणवत्ता चांगली, जमिनीची गुणवत्ता चांगली वाढवते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जमिनीचा म्हणजे कसदारपणा जो आहे तो वाढवण्याचं काम करतं आणि त्याच्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची जी आहे ती वाढवते. त्याच्यामुळे झाडाला ओलसरपणा कायम आपल्याला मिळतो. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक लक्षात आलं असेल साहेब की तुमच्या झाडाचा जो हिरवेपणा आहे, हिरवेगर्दपणा, तो एकदम थोडासा एक्स्ट्रा आहे ना? हां, हिरवेपणा टिकून आहे. तर या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटले आहेत. आणि अजून परत ब्रँचेस तर येऊनच राहिलेले आहेत. नवीन ब्रँचेसवर जे फुलपाती येणार त्याच्या बोंडांचा साईज आणि त्याचे बोंड पण वाढणार. तर जवळपास जर समजून घ्या एंड ऑफ प्रोडक्शन जर समजून घ्या तुमच्या एका झाडाला जर 50 जर समजून घ्या बोंड शेवटपर्यंत एक ॲव्हरेजली जर लागले तर आपण असा विचार करूया की 20 क्विंटलच्या वर हा प्रोडक्शन होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर सर? बरोबर. तर तुम्ही भविष्यात आपल्या SLPS या कंपनीच्या प्रोडक्शनला किंवा जे म्हणजे जे आपले जैविक खतं आहेत SLPSचे, भुविटा, इको हरियाली आणि त्यानंतर PGPR आणि ॲग्रो 90, तर हे लोकांनी किंवा कास्तकार लोकांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? तुमचा संदेश काय आहे ते सांगा. सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या भुविटा, PGPRचे सगळे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत आणि आपल्या शेतीचा गुणवत्ता राखून ठेवायला पाहिजे. बरोबर. बरं, आता एक दुसरा प्रश्न विचारतो साहेब जो मार्केटशी रिलेटेड आहे. मला सांगा, रासायनिक खत आणि आपले खत यामध्ये किमतीमध्ये काही फरक आहे का साहेब? की आपले खतं परवडेबल आहेत किंवा महागडे आहेत असं तुम्हाला काय वाटते तुमच्या? स्टार्टिंगला थोडंसं महागड्या वाटते आपल्याला की 50 किलोची बॅग आपल्याला 1500ला मिळते आणि ही 2-4 किलोची बॅग ही 700ला मिळते. बरोबर. तर असं वाटते त्याच्यात दोघांही तफावत असं वाटते की ते 50 किलो आणि हे 4 किलो, त्याच्यामुळे खूप अंतर डिफरन्स खूप वाटते. म्हणजे व्हॉल्यूम पाहिला तर म्हणजे आकारमान पाहिला तर पण गुणकारी ही जास्त आहे, त्यांच्यापेक्षा गुणकारी ही जास्त आहे. बरोबर. म्हणजे छोटा पॉकेट बडा धमाका आहे. ठीक आहे साहेब, धन्यवाद. Sorry, it's DJ.